काही तर अडचण नाही. सातत्याने माध्यमांमध्ये असं येते की आता अध्यक्ष हे नगर विकास आघाडीचे तर उपाध्यक्ष पण कदाचित सातारा विकास आघाडीकडे जाईल. नाही, कदाचित नाही. उदयनराजेच उपाध्यक्षाचा निर्णय घेणार आहेत. कदाचित सगळे त्यांचं उपाध्यक्षाचं नाव उदयनराजेच देणार आहे. त्याबद्दल काय शंकाचा विषयच नाही. आणि स्वीकृतला पण जे कमी मताने असं काही नाही ठरलेलं किंवा ज्यांनी माघार घेतली त्यांना प्रायोरिटी देणार असं म्हणजे असं काही स्वीकृतला क्रायटेरिया कमी मतांना पडले किंवा असं काही नाही. आता जे योग्य असतील ते स्वीकृत मध्ये येतील जे योग्य आहेत. आता सगळ्यांकडे आता प्रत्येकाला जी इच्छुक आहेत ते भेटतातच. म्हणजे मला भेटतात जसे उदयनराजांना पण लोक भेटतात. सगळ्यांना भेटायचं. शेवटी इच्छुक आहे हे व्यक्त तर केलं पाहिजे. असं करणार कसं. मग काही संघटना भेटलेत. आता अपंग संघटनेनं मला निवेदन दिलं होतं. मला वाटतं खासदारांना पण निवेदन दिलं की आम्हाला अपंगांचा एक नगरसेवक करा असं आहे. परत इतर पण काही संघटनांनी पण निवेदन दिलेत किंवा आम्हाला संधी मिळावी. बरं साहेब, काही जुने कार्यकर्ते आहेत. काही तुम्ही म्हणला तसं जे निवडणुकीला थांबले त्यांची पण अपेक्षा आहे की बाबा हे करा. असे अनेक आहेत. आता सर्वांमध्ये ठरलं त्याच्यामध्ये काही इकडे तिकडे काय होणार नाही. बरं साहेब, पालकमंत्री साहेबांनी आता सांगितलेलं आहे की सन्मानाने बोलवा अन्यथा स्वबळावर लढू. जिल्हा परिषदेत सन्मानाने बोलवलं पाहिजे. मित्र पक्षांना त्यांनी इशारा दिलेला. आता उलट आमचं म्हणणं आहे की पालकमंत्री ते आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे. उलट आम्हाला कुठं ते सांगतात. जिल्ह्याचे प्रमुख ते आहेत पालकमंत्री म्हणून. त्यांनी भाजपचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी असेल अजितदादांची आणि सेना म्हणून ते आणि त्यांचे आसांना त्यांनी खरं म्हणजे बोलवलं पाहिजे ना पालकमंत्र्यांनी. आम्ही पालकमंत्र्यांनी बोलवल्यावर येणार नाही जाणार नाही असं कुठं म्हटलं का. त्यांनीच उलट आमचं म्हणणं आहे त्यांनीच बोलवलं पाहिजे आम्हाला. ते आमचे पालकमंत्री आहेत. त्यांनी ती भूमिका घेतली पाहिजे किंवा या बसा चर्चा करा युतीच्या बाबतीमध्ये. मग काय युती होणार का काय नाही. आता काय ठरवलं त्याच्यावर आहे. आता आम्हाला पण आमचे वरिष्ठ जे नेतृत्व म्हणा मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब असतील बावनकुळे साहेब आहेत. हे काय भूमिका घेतात काय आम्हाला वर्ण सूचना देतात त्याप्रमाणे आम्ही करणार. आम्ही काय वरच्या ज्या सूचना आम्हाला येतील त्याच्या बाहेर आम्ही काय कुठं जाणार नाही. मेळाव्यात म्हणाले की जातीवादी पक्षासोबत जायचं नाही ते घेणार नाही. यावर तुमचं काय मत असेल. असं कसं आता जातीवादी आता आपण युतीमध्ये आहेत ना सगळं आणि जाती